नमस्कार. पुन्हा एकदा तुमचं सर्वांचं स्वागत आहे एका नवीन व्हिडिओमध्ये, ज्यामध्ये आपण पाहणार आहोत त्रिकोणी संख्या. बघा, बऱ्याच जणांना या त्रिकोणी संख्या लक्षामध्ये ठेवण्यासाठी अडचण येते, पण या त्रिकोणी संख्येवरती आपल्याला परीक्षेमध्ये प्रश्न विचारले जातात. ते कसे बघा, त्रिकोणी संख्या म्हणजे काय? तर त्रिकोणी संख्या म्हणजे दोन क्रमवार नैसर्गिक संख्यांच्या गुणाकाराची निमपट म्हणजे त्रिकोणी संख्या होय. म्हणजे कोणत्याही दोन क्रमवार नैसर्गिक संख्या घ्या आणि त्याला दोन ने भाग दिला की आपल्याला काय मिळते? त्रिकोणी संख्या. बघा, या ठिकाणी आपण दिले फॉर्म्युला असा आहे की त्रिकोणी संख्या बरोबर पहिली नैसर्गिक संख्या गुणिले दुसरी नैसर्गिक संख्या भागिले 2. आता आपल्याला हे माहित असायला पाहिजे की 1 ते 100 पर्यंत एकूण किती त्रिकोणी संख्या आहेत? त्या आहेत 13. 1 ते 100 पर्यंत 13 त्रिकोणी संख्या आहेत. आणि त्या कोणत्या कोणत्या आहेत? तर त्या आहेत 1, 3, 6, 10, 15, 21, 28, 36, 45, 55, 66, 78 आणि 91. बघा, दिलेल्या संख्येपैकी पहिली संख्या ही त्रिकोणी संख्येचा पाया असते. कारण परीक्षेमध्ये आपल्याला प्रश्न असतो की आपल्याला एखाद्या संख्येचा पाया दिलेला असतो आणि आपल्याला सांगितलं असतं की त्रिकोणी संख्या काढा. मग आपल्याला समजलं पाहिजे की पाया म्हणजे काय, की त्या दिलेल्या दोन संख्यांपैकी पहिली संख्या, काय पहिली संख्या ही त्रिकोणी संख्येचा काय असते? पाया असते. बघा, आपण काही एक्झाम्पल पाहणार आहोत ज्यापासून आपल्याला या त्रिकोणी संख्येवरती कशा प्रकारचे उदाहरण परीक्षेमध्ये येतात ते आपल्याला पाहायचं आहे. बघा, पहिला आहे, बघा उदाहरण आहे न पहिलं की 28 पाया असलेली 28 पाया असलेली त्रिकोणी संख्या कोणती? आता बघा, आपल्याला फॉर्म्युल्यामध्ये सांगितलेलं आहे काय, की त्रिकोणी संख्या काढण्यासाठी आपण जो फॉर्म्युला वापरतो त्यामध्ये सांगितले की पहिली संख्या म्हणजे 28 गुणिले दुसरी संख्या म्हणजे 29 भागिले 2. आता आपण या 2 याला भाग दिला तर बे एक बे, बे चोक 8 म्हणजे किती राहिले? 14. आणि 14 गुणिले 29. तर बघा, 14 नव्हे 126, हातचे आले 12, 14 दुने 28, 28 आणि 12 40. म्हणजे या प्रश्नाचं उत्तर काय झालं की ज्याचा 28 पाया आहे त्या 28 पाया असलेल्या त्रिकोणी संख्या ही कोणती आलेली आहे? आपली 406. त्यानंतर दुसरं जे एक्झाम्पल असतं त्याच्यामध्ये येणार ते आहे 300. 300 ही त्रिकोणी संख्या, 300 ही त्रिकोणी संख्या असून तिचा पाया किती? तीनशे ही त्रिकोणी संख्या असून तिचा पाया किती? बघा, हे सोडवणे आपल्याला गरजेचं आहे, कारण फक्त त्रिकोणी संख्या काढता आली म्हणजे सगळं होतंय का? नाही. तर आपल्याला त्रिकोणी संख्या दिली असेल तिचा पायाही काढता आला पाहिजे. तो कसा? तर बघा, याची करायची दुप्पट. 300 गुणिले 2 किती झाले? 600. आता या 600च्या अगोदरची 600च्या अगोदरची वर्ग संख्या ही कोणती आहे? तर सर्वांची वर्गपाठ असतील, आहे का नाही? तर अगोदरची वर्ग संख्या आहे किती आहे? 576. आणि या वर्ग संख्येचं वर्गमूळ काढलं तर
ते वर्गमूळ किती येतं 24, कारण 576 हा कोणाचा वर्ग आहे 24चा वर्ग आहे. आणि जे आपलं वर्गमूळ येईल तेच आपलं उत्तर आहे, कारण तोच आपला काय असतो पाया असतो. समजले का? अशा प्रकारचे एक्झाम्पल आलं दुप्पट करायची, जी दुप्पट येईल त्याच्या अगोदरची वर्गसंख्या घ्यायची आणि त्या वर्गसंख्येचा काय घ्यायचा वर्गमूळ घ्यायचं, ते काय असतं आपलं पाया असतं. बघा यानंतर पुढचं एक्झाम्पल आपल्याला पाहायचं आहे की बघा पुढे आहे 3 नंबरचे एक्झाम्पल 105 ही त्रिकोणी संख्या 105 ही त्रिकोणी संख्या असून तिच्या नंतरची आठवी त्रिकोणी संख्या कोणती? आता 105 ही त्रिकोणी संख्या असून तिच्या नंतरची आपले किती विचारलेली 8वी विचारलेली आहे. तर अशा प्रश्नामध्ये पण गोंधळून न जाता आपण जे सेकंड एक्झाम्पल मध्ये पाहिलं होतं त्यामध्ये आपण काय केलं होतं की या 105 ची करायची दुप्पट, त्यांना आपल्याला पहिले पाया काढून घ्यावा लागेल. 105 हा ही या संख्येचा पाया किती तो आपल्याला पहिला काढायचा आहे. 105 गुणिले 2 किती आले 210. मग या ठिकाणी अगोदरची वर्ग संख्या किती आहे 196 आणि त्याचं वर्गमूळ हे किती आहे 14 आणि तो काय आपला पाया. आता हा आपला पाया कोणाचा 105 आहे, पण आपल्याला याच्यानंतरची 8वी त्रिकोणी संख्या विचारलेली आहे, त्यामुळे आपल्याला नवीन पाया या ठिकाणी घ्यावा लागतो. आणि तो नवीन पाया घेताना काय करायचं हे 14 अधिक किती विचारली 8वी, मग त्यामध्ये 8 प्लस करायचे 14 आणि 8 किती झाले 22. आता ती पुढची त्रिकोणी संख्या आपल्याला काढायची आहे. बघा त्रिकोणी संख्या बरोबर हे 22 अंत येतात 23 भागिले 2, 2 ने भाग दिला तर बे एक बे आणि 23 गुणिले 11 हा जो गुणाकार आहे आपण जर केला तर 23 आहे 230 आणि 23 253. म्हणजे आपली 105 नंतरची 8वी त्रिकोणी संख्या किती येणार आहे 253. समजले? पुढे चौथं एक्झाम्पल आहे ज्यामध्ये आपल्याला पाहायचं की आपल्याला जर हे पुढची विचारली जर पाठीमागची विचारली असती तर आपल्याला त्यामध्ये काय करावं लागेल. बघा 171 ही त्रिकोणी संख्या असून तिच्या अगोदरची 5वी त्रिकोणी संख्या कोणती? आता ह्याच्यामध्ये पण आपल्या सगळ्या स्टेप ज्या आहेत सगळ्या सेमच करायच्या आहेत, फक्त बदल पुढे बघा. जो बदल आहे तो बदल फक्त या ठिकाणी होणार आहे. तो कसा बघा 171 घेणार आपण 171 गुणिले 2 किती गुणाकार हे 2 7 दुने 14 चाला 1 बे एक बे आणि ते 1 किती झाले 342. आता अगोदरची वर्ग संख्या या 342 च्या अगोदर किती आहे 324 आणि ते कुणाचं वर्गमूळ आहे 18चं. हा झाला आपला पाया कुणाचा 171चा. आता नवीन पाया घेताना ते 18 घेतले. आता आपल्याला अगोदरची विचारली म्हणून आपल्या ठिकाणी काय करावं लागेल वजा करावं लागेल. -5 हे किती झाले 13 आणि मग आपली त्रिकोणी संख्या किती येणार 13 गुणिले त्याच्या पुढची संख्या म्हणजे 14 भागिले 2 बे एक बे 14 आणि 13 7 91. ही काय झाली आपली त्रिकोणी संख्या आलेली आहे. समजले का? हे जे यामध्ये प्रश्न असतात हे तुम्हाला फक्त
त्याच्यामधले संख्या बदलून तुम्हाला विचारले जातील परीक्षेमध्ये. आता शेवटचं एक एक्झाम्पल तुमच्यासाठी देणार आहे, ते तुम्ही मला उत्तर सोडवायचंय आणि पेमेंट बॉक्स मध्ये सांगायचं आहे. सोपा प्रश्न तुम्हाला शेवटचा बघा. असं उदाहरण आहे आपल्या सरावासाठी की 198 पाया असलेली 198 पाया असलेली त्रिकोणी संख्या 198 पाया असलेली त्रिकोणी संख्या कोणती? याचं उत्तर सर्वांनी कमेंट मध्ये द्यायचं आहे. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि जर काही शंका असेल तर मला कमेंट बॉक्स मध्ये सांगा. धन्यवाद.